हाय, कशा आहात सर्व? शीतल व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे स्टीलच्या भांड्यांचा जो काळवटपणा असतो तो पितंबरीने जास्त चांगला निघतो की खायचा सोडा आणि त्यामध्ये लिंबू टाकून हे मिक्स करून याने व्यवस्थित निघतो का हे आपण आज पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम मी इथे खायचा सोडा घेत आहे, जवळपास 2 चमच घेते आणि त्यामध्ये टाकते एक लिंबू आणि सोबतच टाकते जवळपास 1 चमच डिटर्जंट पावडर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता हे एक मिश्रण झालंय आणि तसंच सोबत हे एक पितांबरी जी आहे ती घेतलेली आहे. आता हे दोनही आपल्याला याच्यावरती अप्लाय करायचं आहे. तर सर्वात पहिले हे जे लिक्विड आहे ते मी इथे लावून घेते. आता प्रत्येकाचा त्यांच्या भांड्याबद्दलचा अनुभव हा वेगळा वेगळा असू शकतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये हा माझा अनुभव जो आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुमचाही अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. त्यानंतर मी हे जे लिक्विड आहे ते डायरेक्ट इथं अप्लाय केलं होतं, जसं की थोडंसं खायचा सोडा घेतला, डिटर्जंट पावडर आणि लिंबूही त्यामध्ये पिळलं. कदाचित असं वाटलं त्याच्यामध्ये काही फरक जाणवेल म्हणून. आता तुम्ही बघता इथं बऱ्याच वेळेस मी घासते तरी सुद्धा मला याच्यामध्ये काहीही फरक जाणवलेला नाही आहे. तर आपण आता पितांबरी सुद्धा ट्राय करू. आता ह्या साईडने पितांबरी लावलेली होती तर मी ह्या साईडने हे परत एकदा घासून बघते, जर याच्यावरती काही फरक जाणवला तर तुम्हाला दिसतंय ह्या साईडने मला विशेष काहीच फरक नाही वाटलेला आहे. ह्या साईडला तरी समजा थोडं जो काळपटपणा आहे तो ब्लर झालेला आहे, म्हणजेच पितांबरीचा. पण इकडल्या साईडनं मला विशेष काहीच जाणवलेलं नाही आहे. हे मी पाणी पण लावून घेतलेलं आहे याला. तर हे बघा, तुम्ही बघू शकता इकडली साईड ही पितांबरीची आहे आणि इकडली साईड ही जी आहे ती ह्या लिक्विडची जी मी तयार केलेलं आहे. तर बऱ्यापैकी माझं तरी म्हणणं हेच आहे आणि घासण्यासाठी दोन्हींना पण मी सारखंच जोर लावलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि मला पितांबरीच बऱ्यापैकी चांगली वाटली. आता तुमचा सुद्धा काय अनुभव आहे तो माझ्यासोबत नक्की शेअर करा. तर आता हा पूर्ण डाग आपण पितांबरीने हे करून बघू. मी डायरेक्ट हातानेच अप्लाय केलेला आहे. तुम्ही वाटलंच तर इथे हँड ग्लोव्ज घालू शकता. तर हा जो डाग आहे थोडाफार फेंट झालेला आहे समजा. आता हा जो आतला डाग आहे तो आपण ह्या लिक्विडने, म्हणजे जे मी लिंबाचं आणि खायच्या सोड्याचं केलं होतं त्याने काही फरक पडतो का बघू. आपण थोडा वेळ त्याला त्यामध्ये टाकून ठेवू. आता 5 मिनिटापेक्षाही जास्त ही लिक्विड मी यामध्ये ठेवलेलं आहे. तरी यामध्ये विशेष काहीच फरक मला अजूनही नाही जाणवलेला आहे. आता मी ही कढई धुवून घेते. तर मागच्या साईडचं हे असं काही झालेलं आहे आणि समोरची साईड ही अशी काही आहे. तर आपण आता इथे सुद्धा थोडंसं पितांबरी ट्राय करून बघूया. त्यासाठी मी पहिली कढई थोडीशी कोरडी करून घेते आणि नंतर घेते पितांबरी. तुम्हाला काही फरक जाणवलाय? हा कढईचा डाग जवळपास 99%
पूर्ण क्लीन झालेला आहे. आता याला आपण परत एकदा धुवून घेऊया. आणि हा आहे कढईचा रिझल्ट. माझ्या घरातील हे काही भगुने आहेत, ज्याला तुम्ही गंजही म्हणत असाल, हे सुद्धा मी पितांबरीने घासून बघणार आणि फायनल त्याचा रिझल्ट आपण नक्कीच बघूया. आता सर्वात पहिले मी हे भगुन आहे ना, याच्यासाठी घेते. याला थोडंसं पहिले ओलं करून घेते. हे असं ओलं करून घेतलं आणि आता मी पितांबरी घेते आणि पितांबरीने याला परत असं घासून घेते. हां, तुम्ही जर म्हणाल की हे थोडंसं फक्त लावून दिलं आणि लगेच निघेल, तर असं शक्यच नाही. ह्याला थोडंसं जोर तर हलावाच लागतो. हा, पण याचा रिझल्ट बऱ्यापैकी भेटतो. आता हे आपण पाण्याने धुवून करू. तुम्हाला फरक लक्षात येत असेल. सेम त्या पद्धतीने हे सुद्धा मी पातेलं स्वच्छ करणार आहे. याला सुद्धा मी पितांबरी लावून घेतली आहे आणि आता हे पण घासून काढते. त्याच प्रकारे मी आतमध्ये सुद्धा घासून घेतलेलं आहे. आणि आता याला सुद्धा आपण धुवून काढू. आणि हा असा काही याचा रिझल्ट आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये सुद्धा असा काही आहे भांड्यांचा फायनल रिझल्ट. तुम्हाला जर पटकन रिझल्ट हवा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे भांडे व्यवस्थित स्वच्छ निघाले पाहिजे, तर तुम्ही नक्कीच पितांबरी ट्राय करू शकता. माझ्या तरी भांड्यांना हा पितांबरीमुळेच रिझल्ट आला, म्हणजे स्वच्छ निघालेले आहे. आणि कदाचित तुमचा अनुभव वेगळा असू शकतो आणि तुमचा काय अनुभव आहे तो मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि माझ्यासोबत नक्कीच शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.